जसं शोभणारे जगद्गुरु तुकोबर आहे यांचा चार चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा या मृत्यू लोकामध्ये जीवानं पदार्पण केल्यानंतर त्यानं संसार करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टीची काळजी घेतल्यानंतर त्याचा संसार सुखाचा होईल, अंततः त्याला या जीवनाचं महत्त्व पटवून सांगणारा अभंग आजच्या शिवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर काही परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा की आज या ठिकाणी कैलासवासी दत्तात्रेय श्रीरंग चव्हाण पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या चव्हाण परिवारानं या कीर्तनाच्या सेवेचं आयोजन केलेलं आहे. आमचे परममित्र असणारे मान्य श्री देवाजी नवले यांनी मला या ठिकाणी त्यांच्या करवी आमंत्रित केलेलं आहे आणि आतापर्यंत सर्वांना माहिती आहे ज्या ज्या वेळेला मला आमंत्रण दिलं त्या वेळेला मी वेळेच्या अगोदर या ठिकाणी आलो, कारण मी शास्त्राचं पालन करतो. निमंत्रणोत्सवा विप्रा गावो नवतृणोत्सवा पतिवत्सहायता भार्या अहम कृष्ण रणोत्सवा. आमंत्रण दिलं की आमंत्रणाचा स्वीकार करावा, यावं, पण येत असताना आपण उत्साहामध्ये आलं पाहिजे आणि जाताना सुद्धा आपण उत्साहामध्येच गेलं पाहिजे, तर त्या कार्याची आपल्याला सिद्धी किंवा कार्याचं फल आपल्याला प्राप्त होत असतं. मृत्यू लोकामध्ये जीव जन्म घेतो, घ्यावा लागतो का घेतो हा प्रश्न नंतरच आहे, पण त्याला या मृत्यू लोकामध्ये जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याला काहीतरी कार्य करावं लागतं. काहीतरी कार्य केल्याशिवाय त्याला मृत्यू लोक सोडता येत नाही, ते सुखाचं कार्य असो किंवा दुःखाचं कार्य असो. अंततः आपण विचार केला तर मनुष्य जीवनामध्ये त्याला सुख कुठंच मिळालेलं नाही असा विचार करता, पण ते सुख मिळतच नाही असा आपण विचार करायचा नाही. काही ना काही आपल्याला मिळत असल्याशिवाय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे कार्य करतो ना, हे काहीतरी मिळवण्यासाठीच आपण कार्य करत असतो. आणि म्हणून जीवानं जे कार्य करायचं ते कार्य संतांना आणि देवाला आवडलं पाहिजे. परिवाराला नाही आवडलं तरी चालेल, पण ते कार्य संतांना आणि देवाला आवडलं पाहिजे, कारण का त्याचा हिशोब करणारा या विश्वामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्माचा आहे. परिवारातली लोक आज तुम्हाला चांगलं म्हणतील आणि उद्या तुम्हाला शिव्या घालतील. म्हणजे आपल्या कार्याचं फळ तसं पाहता तितकं चांगलं परिवारामध्ये असेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी अख्खं आयुष्य महाराजांनी घालवलं की जेणेकरून तुम्हाला जीव प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाची कशा पद्धतीनं ठेवण ठेवावी याचा विचार महाराजांनी अभंगामधून सांगितलेला आहे. विठ्ठल इथं कार्यक्रम करत असताना सगळी मंडळी जी आहे ना इथं दिसणारी मला अगदी नाना महाराज एकदाच बरं का, फक्त एकाच महाराजांचं इथं नाव घेतो का, तर एकही नाव असं नाही की ज्यांचं नाव घेऊ नये. 11:30 तर नाव घेतच होतील आपल्याला. सगळी भावाप्रमाणे वडिलांसारखी अशी मातबर विनेकरी मार्गदर्शक असली मंडळी, गायक मंडळी, हे हार्मोनियम मास्तर आमचे संतोष महाराज, ही सगळी मातब्बर मंडळी आहे आणि अगदी घरातल्या सारखी फडावरची मंडळी आहे. आणि माझं नेहमी असं म्हणणं असतं नाना महाराज बरं का, आपण फडावरचा ज्या वेळेला झेंडा हातामध्ये घेतो ना, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, आता त्याच्या पुढचा महत्वाचा शब्द आहे राया जतन. जतन हा शब्द महत्वाचा आहे. राया जतन करता कष्ट. म्हणजेच आपण फडावरच्या पद्धतीचं जर गुणगान करत असेल तर फडातल्या पद्धतीनंच आपला टाळ सुद्धा वाजला पाहिजे. गोळ गोळा वाजते टाळ, गोळ गोळा वाजते टाळ, झनझना नादर साळ, झनझना नादर. त्या टाळाचा परिणाम श्रोत्यावरती झाला पाहिजे आणि टाळाचा परिणाम वाजवणाराच्या देहावरती झाला पाहिजे. असा टाळ वाजला पाहिजे. बरोबर आहे. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची अटीला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. भक्त देवाचं नाव करायचं त्या टाळामधून. म्हणून मला नेहमी वाटतं बरं का, मी जेवढा नाचण्याचा प्रयत्न करतो तेवढं टाळकरी मागं वळण्याचा प्रयत्न, मला पुढे जावं असं काही वाटतच ना. अशी येसन वाढल्यासारखी करतात. मला वाटतं नाचावं का, नाचो कीर्तनाचे रंगी, नानादीप लावू जगी, नानादीप लावू जगी, नानादीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नानादीप लावू जगी, नानादीप लावू, नानादीप लावू, नाचो कीर्तनाचे रंगी, नानादीप लावू जगी, नानादीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नानादीप लावू जगी, नानादीप लावू जगी.
पाहिजे या जीवनामध्ये ज्ञानाला महत्व आहे म्हणून प्रथमतः ही सगळी जी मंडळी आहे ना, पारेवाडी केतूर आहे, ते केतूर आहे, दिवे गावांची मंडळी आहे, उमरटची काही मंडळी आलेले, आणखी आमचे महाराज काय गावाचं नाव विसरलो मी, हा रिटेवाडी, हा बरोबर आहे. ही सगळी मंडळी परिसरातून आलेले. मला वाटलं नव्हतं एवढी महाराज मंडळी कीर्तनाला उभं राहतील म्हणून, बरं का. आता माझी झाली अवस्था कशी, ही सगळे चेहरे पाहिल्यानंतर आता मलाच वाटायला लागले की आपण आज जे 2 तास सांगणार ना, हे निव्वळ वासरात लंगडी गाय शहाणी असल्यासारखं असं माझी अवस्था आता झालेली आहे. आणि अगदी नामांकित आहेत माणसं, ही नामांकित आहेत बघा. त्यांचे सर्वांचे चेहरे पहा. फडावरची मंडळी, कपाळाला गंध लावले, उजलो पंढर बाळ कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेने, ललाटे केशवम विद्यात कंठे, श्री पुरुषोत्तमम नाभो नारायणम देवम वैकुंठम हृदयस्तता. चेहरा पाहिला की त्याची जाणीव होत असते. यांनी तर मला परवाच सांगितलं होतं, महाराज तुमचं कीर्तन आहे बरं का आमचे. तर म्हटलं येणारच आहे. म्हटलं काय करताय का सेवा, पण काय नाही, तेच उशीर आले, काय सेवा करणार आहे ते आपण. मी म्हणलं टाळ घेऊन उभा राहतील, काय करतील, विठाला विठाला महत्वाचा भाग असा आहे ज्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र जमलो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्व गुणजन मंडळी आहे, फडावरची मंडळी आहे, प्रथमतः त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आज मी या ठिकाणी सांगतो, ज्यांच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे त्या परिवाराचं आपल्यावरती प्रेम असल्याशिवाय आपण इथं आलो नाही. आपल्या कार्याची सिद्धी करण्यासाठी आपण इथं आलो, पण कार्य करत असताना त्यांचं प्रेम आणि आपलं प्रेम याचा संगम निर्माण करायचा आणि या कार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा. माणसं फार भाग्यवान असतात बघा, माणसं फार भाग्यवान असतात की ज्यांच्या जीवनामध्ये ही असली एवढी सुंदर मंडळी उपस्थित राहते. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांनी गावगाडा हाकलेलं आहे, गावामध्ये पोलीस पाटील म्हणून त्यांनी कार्य केलं, मदतीचा हात गावाला दिला, गोरगरिबांना मदत करण्याची सवय होती त्यांची. शेजा पाजाऱ्यावरती, गावकऱ्यावरती, माळकऱ्यावरती, महाराजांवरती प्रेम करावा, आलेला माणूस विनमुख नाही गेला पाहिजे अशा वृत्तीने माणसं जगली. पण दुःख कोणाला कळलं नाही महाराज. या मृत्यू लोकाचा नियम आहे, उपजेते नासे, नाशिल येते पुनरपी दिशे, हे गटे का यंत्र जैसे परिभ्रमे गा. आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्मावं लागतं, आपल्या कर्मानुसार आपल्याला मरावं लागतं, हा सृष्टीचा नियम आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन जठरे शयनम या संसार काल दोस्तारे कृपया पारे पाये मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय करायचं, देवाच्या शिवाय काय नाही. का बरं आपण त्याच्या चिंतनामध्ये मग्न राहावं, तर या मृत्यू लोकामध्ये जगण्याचा अधिकार त्यानंच आपल्याला दिला. जेने आजीव दिला दान, जेने आजीव दिला दान, आपल्याचे करेन चिंतन, आपल्याचे करेन दान, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, गाईन गुण करीन चिंतन. कोणाच्या तोंडचे शब्द आहेत, संतांच्या तोंडचे शब्द आहेत. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. माझा साधा प्रश्न आहे महाराज, कोणाचं गुण गावं आपण? गायन गुण तयाचे असं म्हटलेलं आहे. मग कोणाचं गुण गावं? ज्याचं गावं त्याच्या जवळ किमान ते असले तरी पाहिजेत ना. ज्याचं गुण गावं त्याच्या जवळ गुण असले पाहिजेत.
आज आपण समाजामध्ये कोणाचे गुण गातो? ज्याच्या जवळ आहेत त्याचे, का ज्याच्या जवळ गुण नाहीत त्याचे गुण गातो? प्रामाणिकपणानं सांगायचं, प्रामाणिकपणानं एकदम कीर्तनात उभा आहे आपण. कोणाचं गुणगान करतो? ज्याच्या जवळ अजिबात गुण नाही त्याचं आपण गुणगान करतो, आणि ज्याच्या जवळ गुण आहे त्याला मात्र आपण दुर्लक्षित करतो. ऐका, ज्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व पावलं नाही तर सिद्ध झालेलं आहे, ते पाऊल ठेवलं तर मृत्यूलोक अख्खा व्यापला जातो. त्या भगवान परमात्म्याचं आपण गुणगान करतो. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. तो भगवान परमात्मा कोणता? गुणाला वेटेवरे विठोबा निदान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभते. तो हा विठोबा निदान. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम. तो भगवान परमात्मा आहे आणि त्या भगवान परमात्म्याचीच ताकद आहे. त्यानंच सगळं चाले. हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवेन. एवढं सगळं विश्वातलं चक्र त्या भगवान परमात्म्या मुळे चाललेलं आहे.
पण आपण उगच म्हणतो घेतलं बरं का. आपण ते शेजारी निघलं होतं ना 2 एकर, घेतलं राव म्हणले, लय तारांबळ झाली पण घेतलं शेवटी. बरं झालं म्हणलं, जाताना तेवढं घेऊन जा म्हणजे झालं. येतंय का न्यायला आपल्याला? किती घेतलेलं असेल तर नेता येते का मला? किती संपदा मिळवू द्या तुम्ही, किती मिळवा, काय मिळवायला पाहिजे, काय बरोबर येणार नाही. किती मिळवलं तरी आपल्या बरोबर येणार नाही. जे बरोबर येणार आहे ते येण्यासाठी जे आता आपल्या जवळ आहे त्याला लाथाळावं लागतं. बरोबर आहे? आता जे आपल्या जवळ आहे, लाथाळीला संसार केला षडोर्मीचा मार, त्याला लाथाळावं लागतं. पण आपण काय करतो, जे आपल्या जवळ नाही, नसेल तर आपल्याला दुःख नाही, पण जे आपल्या जवळ नाही ते मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. ते मिळवलं की आपल्याला दुःखात मध्ये वाढ होते. नाही त्याची घेता श्री घेता शरी होईल दुरी निज पंत. जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपल्यापासून दूर जाणार आहे. मग बऱ्याच वेळेला आपण अपेक्षा करत राहतो. शास्त्र असं सांगतं, जे ज्याच्या जवळ नाही तो मिळवण्याचा प्रयत्न करतो. शास्त्रानं सांगितलेलं आहे, अधना धनमिच्छन्ति वाचम चैव चतुष्पदा मानवा स्वर्गमिच्छन्ति मोक्षमिच्छन्ति देवता. ज्याच्या जवळ धन नाही त्याला धन मिळावं वाटतं. अधना धनमिच्छन्ति. ज्याला वाचा नाही त्याला वाटतं मला जर देवानं वाचा दिली असती तर मी टाळ घेऊन उभा राहिलो असतो. आणि ज्याला टाळ वाजवायला येतो ते खाली बसले टाळ. मला सांगा, या गादीवरती कितीतरी टाळ ठेवलेले आहेत. इथं समोर बसलेल्यांना बऱ्याच जणांना टाळ वाजवता येतात, पण तरी सुद्धा आळस जाता जाता आहेत भागून निघल की. म्हणजे अधना धनमिच्छन्ति वाचम चैव चतुष्पदा. मांडवाच्या कडनं फिरणारी 4 पायाचे कुत्री ते भजन ऐकून देवाला विनंती करतात. देवाला विनंती करतात, बाबा मला जर वाचा दिली असती तर सुंदर भजन केलं असतं. अरे म्हणले, तू भजन केलं नाही म्हणून तर मंडपाच्या बाहेर फिरतोय तो दुसऱ्या जन्मात. विठ्ठल माणसाचा जन्म या मृत्यू लोकामध्ये एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. सगळ्या जीवनामध्ये संसार करण्यायोग्य, सगळ्या जीवामध्ये संसार करण्यायोग्य फक्त माणसाचाच आहे. आणि त्याला पण तो जमलाच नाही. आपण कीर्तनाला बाहेर जातो, बरोबर आहे, सगळं गावच्या गाव पाया पडतं आपल्या, बरोबर. बरं वाटतं का नाही बाहेर? घरी गेले याचा अर्थ संसारामध्ये घुसल्यानंतर, घर सोडल्यानंतर आपला संसार थांबलाय तिथं. आपण बाहेर जातो, थोडा आवाज द्या. बाहेर गेलो आपण की गाव अख्खाच्या अख्खा आपली पाद्यपूजा करून त्याचं चरण तीर्थ घ्यायला कमी करत नाही. आणि घरी गेलो किती मोठ्या तोंडाने जाऊ द्या, मोठं पाकिट नेऊ द्या, काय 4-5 नारळ घेऊन जाऊ द्या, त्याच्यावर बी शंका. म्हणली इतकं नारळ कसं काय तुमच्या पाशी आलं? एकच कीर्तन होतं, एकच तारीख होती, मग काय भानगड आहे? भानगड म्हणणार त्याला. तुला नाही कळायचं, ते कळायचं कसं नाही नीट सांगा. आता काय करायचं हे नीट सांगा. याचा अर्थ काय आहे? संसारातलं दुःखच आहे. किती समजावून सांगा. जेवढं 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 प्रपंचामध्ये आपण मोठं मोठं होण्याचा प्रयत्न करतो ना, तेवढं 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 आपण परमार्थामधून छोटं होतो. म्हणून परमार्थातून आपल्याला छोटं व्हायचं नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या लोभाच्या गोष्टी आहेत, ज्ञानेंद्रियानं ज्याच्याकडे आकर्षिलं जावं, पंचमहाभूतातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आकर्षिलं जावं. या गोष्टीनं आपल्याला अंततः दुःख मिळणार आहे. त्याचा कधीतरी आपण विचार करावा. संत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे बघा.
किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. ऐका बघा काय आनंद आहे. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे, प्रभु नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. राजास जी महाले सौख्ये कधी मिळाले, ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद. अरे त्या झोपडीमध्ये भगवान परमात्मा विमानातून येऊन सुद्धा त्या झोपडीमध्ये राहून ज्या कन्याची आणि पाण्याची भेट झाली नाही त्या कन्या भगवान परमात्म्यानं खायला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून भावेन देवम कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शब्द, सत्येन मित्रम कृपया च पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. आपल्याला भाव पाहिजे आपल्या जवळ. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. बघा आता मला सांगा, तुम्ही बसलेले तुम्हाला देव मिळावा असं वाटतं का? आपण भजन पाटप काकड्यापासून ते संध्याकाळी जागरापर्यंत सगळं बडबड बडबड करतो कशासाठी? देव मिळावा म्हणून. तुमची इच्छा आहे का देव मिळावा? बघा बरं का, नक्की खोटं बोलायचं नाही. एक पाहुणा आहे आपला पाहुणा, त्या पाहुण्याला आपण किंमत कधी देतो? तो जर आपल्या घरी आला तर. बरं पाहुणा आपल्याला किंमत कधी देतो? आपण जर त्याच्या घरी गेलो तर. पाहुणा घरी आला तर चांगला पाहुणा म्हणतो आपण, बरोबर आहे, त्याला आपण किंमत देतो. आपण त्याच्या घरी गेलो तर पाहुणा आपल्याला किंमत देतो. देवानं आपल्याला किंमत द्यावी असं जर वाटत असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल? देवाच्या घरी जावं लागेल. आहे का तयारी? विठाला विठाला विचार केला. या फंदामध्ये पडू नका. ज्याचं त्याचं कार्य त्याला नेमून दिलेलं आहे. तुम्ही किती प्रयत्न केला काही मोठं होण्याचा छोटं होण्याचा प्रयत्न केला तर नाही. मी सांगतो तेवढं तुम्ही ऐका. जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आहे, ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. तुला काय वाटत असेल आता आपल्याच्यानं नाना महाराज गाता पाठ होणार आहे का? कॉमन बोलतो बरं का, गाता पाठ होणार नाही याचा अर्थ आपण परमार्थ करायचा नाही का? करायचा. ज्ञानेश्वरी आपली पाठ होणार आहे का? नाही होणार. मग ज्ञानेश्वरी पाठ होत नाही म्हणून आपण परमार्थ करायचा नाही का? काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळग, करा भक्ती भाव धरा बळग, तन मन ध्यान द्या लावून नीट, तन मन ध्यान लावून पाठ होत नाही, भागवत पाठ होत नाही, रामायण पाठ होत नाही म्हणून महाराजांनी आपल्याला डिस्काउंट दिला. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट.
म्हटलेलं आहे, तन मन ध्यान द्या लावणीया, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरादी. मग याला हे करण्यासाठी आपल्याला काहीतरी तत्व पाळावे लागतील, काहीतरी आचारसंहिता आपल्याला पाळावी लागेल. आचारसंहिता नाही पाळली तर आपल्याला या तत्वातून जाता येणार नाही. पण आपण आचारसंहिता पाळतच नाही. कधी म्हणतो का? प्रमाण म्हणतो, पण तसं राहतो का? ठेविले अनंत तैशीची राहावे. प्रमाण म्हणतो आपण, ठेविले अनंत तैशीची राहावे, पण तसं राहतो का आपण? तसं राहत नाही आपण. परवा एक जणाला मी विचारलं, काय गडबड चालली? म्हणला शेजारचा अर्धा एकर निघाला व एकायला. मी म्हणलं, तुम्हाला जमीन नाही का? म्हणला मत जळती. आता याच्यातून मी अर्थ शोधला बरं का नवनाथ महाराज, याच्यातून अर्थ शोधला. जळती याचा अर्थ पिरगाळूनच घेतलेली असावी. त्याच्याशिवाय तो मातृभूमीला, त्या मायभूमीला तसं बोलणार नाही ना. म्हणलं बागायत आहे का जिरायत? म्हणलं बागायत आहे. म्हणलं किती एकर आहे? म्हणलं 16 एकर आहे. मग म्हणलं एवढी जमीन असताना अर्धा एकरात काय तुमचा जीव गुंतलेला आहे? नाही मला शेजारचा तुकडा आणि कसा सोडायचा, दुसऱ्याला नाही जाऊ द्यायचा. मी म्हणलं पैसा शिल्लक असेल भरपूर. म्हणलं टिकली नाही. मी म्हणलं टिकली नाही का? टिकली नाही. मग काय करणार? काय नाही म्हणलं असंच खबडब करायचं. खबडब आहे ना, खबडब. खब याचा अर्थ पैसा, डब याचा अर्थ गोता. गोता बरोबर आहे. डब याचा अर्थ गोता. बरेच वेळेला असं माणसं करणारी खब मिळवण्याच्या नादात गोत्यातच जातात, त्याला खब मिळतच नाही. 5-6 महिन्यानं गाठ पडल्यानंतर मी त्याला विचारलं, कसं काय चाललंय रामभाऊ? म्हणलं बरं चाललेलं आहे. बरं घेतला का अर्धा? म्हणला पट्ट्यानच घेतला. मी म्हणलं मग ठीक चाललं असेल तुमचं. कशाचं ठीक चाललंय? म्हणलं का आता अर्धा घ्यायचा तेवढा घेतला ना, आता काय झालं त्याला? नाही म्हणलं त्या अर्ध्याच्या नादात पहिलं 16 एकावं लागलं. आता पहिलं 16 विकून जर तुम्ही अर्धा घेत असाल तर त्या अर्ध्याला तुम्ही काय करा? अर्ध्याला काय करा? तुम्ही लावा की, मी कशाला लावू काडी? मी काय काड्या लावायला आलोय का इथं? म्हणजे ठेविले अनंत तैशीची राहावी याला अर्थ आहे का? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं आपण म्हणतो खरं, पण आपण तसं बोलत नाही. आपुला तो देव एक करून घ्यावा, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. जीवाला सुख नाही असं म्हणतो, पण पंढरपूरला जात नाही, आणि गेला तर त्या पद्धतीनं जात नाही. परवा मी एकाला विचारलं, कुठं निघाला? म्हणलं पंढरीला. मी म्हणलं एवढ्या लवकर? म्हणलं आमच्या आजोबापासून वारी चालू आहे म्हणलं नित्यने म्हणून. मी म्हणलं नवमीलाच? हो म्हणलं नवमीलाच. माघारी काला झाल्याशिवाय येत नाही म्हणलं आपण. मी म्हणलं नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा. म्हणलं 7 दिवस. हो म्हणलं 7 दिवस. आलं पंढरपूरवरनं माघारी. पंढरपूरवरनं माघारी आल्यानंतर मी त्याला जयहरी घातलं. म्हणलं कशी काय वारी झाली? म्हणलं एकदम झकास. मी आपला सहज प्रश्न विचारला, चंद्रभागेत पाणी किती होतं? म्हणलं आपण तिकडे गेलोच नाही. मग 7 दिवस गेला कुठं? कुठं गेला मला सांगा? जन्माशी येवनी पहारे पंढरी, नाचे महाद्वारे देवा पुढे. आपण देवाच्या पुढे जर पंढरपूरला जाऊन जात नसेल तर जन्माला येऊन नेमकं केलं काय आपण? तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. तो भगवान परमात्मा जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत नसेल तर आपण नेमकं काय केलं मला सांगा? मग नुसतं तुका म्हणे ह्याला पाणी वाहता वाहता मेला, काय उपयोग आहे मला सांगा? काहीच उपयोग नाही. मोठ्याच्या मोठ्या माळा घातल्या, मोठाच्या मोठा गंध लावला, आणि ज्या गोष्टी करायच्या ना त्या गोष्टी आपण करत नाही. कोणत्या गोष्टी? जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा, देवतेची जाणावा. इकडं म्हणतो पाहे पा ध्वजेचे चिरगुट, आणि एसटीत घुसताना त्याचं ते ध्वजा सुद्धा बाहेर टाकून द्यायला कमी करत नाही. न्याय न्याय त्याला शोभा देणारी गोष्ट आहे का? नाही. ज्या वारकऱ्यावरती प्रेम करावं त्या वारकऱ्याला धक्का मारून आपण एसटीत जाण्याचा प्रयत्न करत असतो. करतो का नाही मला सांगा? म्हणजे आपण तसं बघतो का? नाही. मग जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी. ज्या जनामध्ये तुम्हाला सुख मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करता ते जन तुम्हाला कधीच सुख देणार नाही. नको नको म्हणा, गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. पण आपलं झालंय कसं सांगू का? साबरी वाडी नल्या सरळा, वरी फळना कास्ताना आले गळा शेळी जैसे. शेळीच्या पुढे अशी गलूल असतात बघा दोन. आता त्याला किती बुक्या मारल्या दूध येईल? तुमची हाड बाद होतील पण दूध येणार नाही. विठाला विठाला.
ज्या देवाचं भजन करावं त्या देवाला तुम्ही दूर करू नका, त्याच भजन करा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेका पिकाम नाही आता. ही गोष्ट आपल्याला पाळायची असेल ना तर आपल्याला याची आचारसंहिता पाळावी लागेल. जिथं तुम्हाला जायला नको तिथं नाहीच गेलं पाहिजे, खायला नको ते नाहीच खाल्लं पाहिजे, जे प्यायला नको ते नाहीच पिलं पाहिजे. ती आचारसंहिता पाळली तर आपल्याला या जीवनामध्ये सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. बघा शास्त्रकार सांगतात, कुग्रामवास, कुलहीन सेवा, कुभोजनम, क्रोधमुकस्य भार्या, विध्वस्य कन्या, मूर्खस्य पुत्रो, विना अग्नी दहंती षड. कोणत्या गावामध्ये जायचं याचा विचार तुम्ही केला पाहिजे, कोणत्या कुळाकडून सेवा करून घ्यायची याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. कोणाच्या घरी जेवायचं, को भोजनम, जर भोजन चांगलं नसेल आणि उगाच आपला मोठेपणा म्हणून ते तुम्हाला जेवायला घालत असेल तर त्या जेवणाचा तुमच्या जेवणावरती किंवा जीवनावरती परिणाम होणार नाही. लेकर आपल्याला सुख देतील असं बापाला वाटतं का नाही? वाटतं का नाही बाबा? मला सांगा, तुम्ही कीर्तन चुकवतो का कुठलं? का चुकवत नाही याचं उत्तर मला आता कळलंय. बरोबर आहे का? किमान इकडे आल्यावर जे हरितरी घालतात तिथं नाशिले घर थुंकून या, बैल म्हणे खर मारता तरी बरी, नाशिले घर थुंकून या. बाबाला विचारलं का हो सारखं कीर्तनाला येता? म्हणला घरी काही मेळच लागत नाही, म्हणला कुणी पाणी मागितलं तरी देत नाही म्हणला. मग मी म्हणलं सरबत मागायचा. बरोबर आहे, पाणी देत नसेल तर सरबत मागायचा. कुणाला मागायचा? म्हणले तुमच्या लेकराला सांगा, ती झालाय बैल. मग नांगराला झोपायचा, झोपलाय की नांगराला झोपायचा, झोपलाय म्हणली, पण नांगूर वडना. पण नांगूर वडना काय करायचं? आम्ही झोपलाच होता, लय वळवळ करत होता म्हणून झोपला, नांगूरच वडना, खुतूनच बसतोय. म्हणलं इकडे चल तिकडे चल म्हणलं तरी बाहेरच निघत नाही अजिबात. किती विचित्र अवस्था आहे. माणसं घाबरतात, हो खूप घाबरतात माणसं. जीवन जगणं सुद्धा अतिशय मुश्किल झालेलं आहे. तुम्ही खरं संत मांदियाळीमध्ये या, एकामेकाच्या गळ्याला मिठी मारून लोक भेटतात राव. काय सांगावं तुम्हाला. आणि इतकं प्रेम वाटतं तुमचं. याच्या पाठीमागचं जेवढं दुःख तुमच्या वाट्याला आलेलं आहे ना, सगळं दुःख तुमचं समोर नायनाट झालेलं असतं. पण तुम्ही त्या माणसामध्ये आला पाहिजे. कोणत्या माणसामध्ये? संत सज्जनी मांडले तुकाने, जे दया पाहिजे ते आहे, जे दया पाहिजे ते आहे. मुक्ती 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 मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती फुकाचसाठी. बरोबर आहे. कोणी ना तयाकडे पाहिरे. माणूस माणसाला भेटला, वारकरी वारकऱ्याला भेटला. या भोक्तीकडे आणि मुक्तीकडे न पाहणारी माणसं आहेत. एवढा परमोच्च आनंदाला वरती जर लाथ मारत असतील मला सांगा, तर बाकी काय आपल्याला पाहिजे हो? बाकी काही नको आपल्याला. असं जीवन जगण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायने सांगितलं. तुम्ही कधीच तक्रार करू नका देवाकडे. देवानं तुम्हाला तुमच्या कर्मानुसार जन्माला घातलेले. तक्रार करू नका. तुम्ही तक्रार केली म्हणून मला तुम्हाला समजावून सांगावं असं वाटत आहे. तुम्ही कोणती तक्रार केली? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मला कसलं सुख मिळालं नाही, हे कशावरून तुम्ही म्हणू शकता? हे समजावून सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायने सुख नाही कोट वाया हवा बरी भगुंड
प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या लोकांनी महाराजांकडे तक्रार केली, आम्ही जीवन जगतोय, इमानदारीनं जगतोय, प्रामाणिकपणानं जगतोय, कोणाचं दारं मोडलेलं नाही, कोणाची पाईप उपसले नाहीत, कोणाची ठिबक काढून टाकली नाही, कोणाचं आंब तोडलं नाहीत, कोणाच्या उसात पाणी सोडलं नाही, सुख का मिळत नाही? बरोबर आहे का? सुख मिळत नाही. काय केलं आम्ही? या मृत्यू लोकामध्ये आलं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही या मृत्यू लोकामध्ये आला खरं, तुम्हाला सुख मिळत नाही, हे आताच्या जन्माचं पातक नाही, मागे बहुता जन्मी ह्याची करीत आलो आम्ही. मागच्या जन्मामध्ये तुम्हाला का मला इथं आता संतत्व प्राप्त झालं असं तुम्ही म्हणता, पण याच्यासाठी माझ्या किती पिढ्या गेला, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली, हे सहजासहजी प्राप्त झालेलं नाही. मग तुम्ही तक्रार करू नका की सुख नाही कोठे आली या संसारी. जगद्गुरु तुकोबरायांना लोक म्हटली सुख नाही कोठे आली या संसारी, तुम्ही सांगता अरे मी तसं नाही म्हणत, सुख नाही कोठे, सुख नाही कोठे आली या संसारी. सांगा ना, जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं तुम्हाला आनंदाचा क्षण दिसेल. तुम्ही स्वतःला विचारा ना, कुठं सुख नाही, सगळीकडे सुख आहे. मग किती जरी मिळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मिळालं किती मिळालं? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. पर्वता एवढा दुःख भोगलं तरी जवा एवढ्या सुखानं पर्वता एवढ्या दुःखावरती मात केली. एवढी ताकद आहे त्या सुखाची, आहे का नाही? पण तो जवा एवढा जो क्षण आहे तो संतांच्या देवाच्या संगती मधला तो क्षण असला पाहिजे. सुखया संत समागमे संतांचा संग घडला पाहिजे. बघा, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी स्वानयाती. बरोबर आहे की नाही? थोडा संघ, नुसता माणसाच्या रूपानं संघ नाही घडला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांच्या घरचं कुत्र व्हायला मिळालं तरी आपला भाग्याचा दिवस उदयाला आला म्हणून समजावं लागेल. आणि म्हणून असा संतांचा संघ आपल्याला लाभला पाहिजे ना. आपल्याला संतांचा संघ लाभला
संघ हा महत्वाची गोष्ट आहे, पण संतांचा संघ सहजासहजी लाभत नाही. चंद्रामृत सुखे शेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल का. सहजासहजी प्राप्त होत नाही. एखाद्याला मिळालं म्हणजे किती बी मिळतं, एखाद्याला मिळालं नाही म्हणजे न करी बी नाही हो. मिळालं म्हणजे काय, आता एक एक प्रमाण म्हटलं तरी आपल्याला 2 वाजतील. कार्यक्रम कधी सोडायचा तुम्हीच ठरवा. आता आपण पहिल्या चरणात आताशी घुसायला लागलोय. किती वाजता? 11:30 वाजता. मग चौथ्या चरणापर्यंत मला वाटतंय 2-2:30 पर्यंत आपण जाऊ शकतो. बरोबर आहे. आता जे नवीन आले ते म्हणजे खरंच नेतंय का इथून बोलल्यावर पडतं. तसं काय काळजी करू नका. पण तुम्हालाच विनंती आहे, अभंगाला विषयाला पुढे न्यायचं म्हटलं की आपल्याला कुठंतरी थांबावं लागेल. आता पोट भरलंय माझं. जर आता याच्या पुढे जास्त खाल्लं तर तशीच अवस्था होण्याची पद्धत आहे. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हवं बरी होऊ नका. आपल्याला दुःख का झालं? जे प्राप्त झालं त्याच्यामध्ये आपलं समाधान झालं, म्हणून आपल्याला दुःख झालं. देताना दिलेलं आहे, सुखाचंच दिलेलं आहे. आता तुम्हाला डोळ्यानं दिसतंय आणि चष्मा काढला थोडं अंधुक दिसतंय. बरोबर आहे. आता चष्मा घालणं ही काय झाली? हाव झाली. पण निसर्गानं तुम्हाला त्यावेळेला जेवढं कमी करायचं ना, त्याचा डिपर जेवढा कमी करायचा ना, तेवढ्या वेळेमध्ये त्यानं कमी केलेलं आहे. पण आपण त्याच्यावर वाया हो बरी डॉक्टर कडे जाऊन ते लेन्सन वगैरे लावून आपण काय केलं, त्या भिंगाची काच तयार केली, मग आपल्याला ठळक दिसायला लागलं. बरोबर आहे. तुम्ही त्या महाबळेश्वरला कधी गेला असेल तर महाबळेश्वर वरून प्रतापगडवरचे छत्रपती शिवाजी महाराज त्या दुर्बिणीतून दिसतात. बघा, मला वाटतंय आपल्याला किती जरी नजर कमी झाली तर तसले लेन्स आपण टाकाय बसलोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय झालं? वाया हाव बरी होऊ नका. कानानं ऐकायला येत नाही, कानात काय घातलं? यंत्र घातलं का नाही? मग कानात यंत्र घातलं, किती सहज बोलला तरी माणसाला ऐकायला येतं. ही काय आहे? हवच आहे. हे काय आहे? हवच आहे. चालता येत नाही आपल्याला, पेन किलरच्या गोळ्या खातो, घोडा पळायला आणि एकदा पळाला आणि त्याची ताकद कमी झाली, जणू आता जात तेवढी ताकद त्यानं निर्माण केली. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यानं हाव केली त्याच्यावरती. बरोबर आहे की नाही? पोटाला किती लागतं? पोटाला किती लागतं? थोडंच लागतं पोटाला. पण त्या पोटाच्या अनुषंगानं कलियुगामध्ये इतके संत झाले की बोलायचं कामच नाही. बरोबर आहे. झाले की नाही मला सांगा? इतके संत झाले. पोटासाठी झालेल्यांना संत म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. ज्यांनी पोटाचा त्याग केला आणि जे या जगामध्ये निर्माण झाले त्यांना संत म्हणता येईल. मग आता सुखाची व्याख्या करत असताना आपण सुख नेमकं सांगायचं कुठं? बर, प्राप्त झालंय ते आपण लपवून ठेवतो का जगापुढे मांडतो? महत्वाचा भाग आहे बर का. थोडा आवाज द्यायला, थोडा आवाज, खुल्ला आवाज द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला जे सुख प्राप्त झालं ते आपण लपवून ठेवतो का जगा पुढे वाटतो? तुम्हाला येता येता रस्त्यानं ₹1,00,000 सापडले, काय करणार? म्हणणार का महाराज मला येताना ₹1,00,000 सापडलेत, म्हणजे धरावं तुमच्या जवळ, म्हणाल का तुम्ही? म्हणूनच सापडत नाहीत तुम्हाला. तुम्ही तसं म्हणत नाही म्हणून सापडत नाही. सापडलेली गोष्ट आपली नाही, पण तिला आपलंसं करण्यासाठी आपण झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जी गोष्ट झाकून ठेवली जाते ती आपली असू शकते. गोष्ट आपली असू शकत नाही. जी आपली ती आपण मिरवण्याचा प्रयत्न करतो. गळ्यामध्ये 3-4 तोळ्याचं गंठण केलं, आपलं आहे का नाही ते? मग ते झाकून ठेवतो का उघड करतो? लवकर महिला मंडळ, अहो तोडून नेलं तरी चालेल पण हात नाही ठेवत, मोकळच ठेवतो. ते आपलंय, त्याच्यावर अधिकार आपलाय, ते झाकून ठेवतो. तुम्हाला आनंद मिळतो न मिळतो हे तुमच्या मनाला माहित आहे. तुम्ही झाकून ठेवायचा का जगामध्ये वाटायचा याचा विचार तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला मिळतोय पण तुम्ही देवाच्या पुढे, संतांच्या पुढे सांगता की मला तो सुखाचा भाग मिळत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका बिचारीचं लग्न झालं, लग्न होऊन 16 वर्ष झालं. कारलं खुरप, भेंडी खुरप, दोडका खुरप, वांगी खुरप, उसाला पाणी दे, आमक कर, काचुळ काढ, सरी तोड, मकवान काढ, 12 भानगडी केल्या.
ते बिचार आपलं भजन कीर्तन करत होतं, रोज बाहेर जायचं काय नाही, आपलं काय थोडंफार येईल त्याच्यामध्ये आपलं त्याचं व्यवस्थित चाललेलं होतं. काय तिला बिचारीला वाटलं नीट ऐका बरं का, ती बिचारी एक दिवशी त्याच्या समोर बसली. आता गावात आता भजन पूजन करणारा माणूस म्हणजे प्रतिष्ठित माणूस घेऊ, कोणी सरपंच दिसला तरी त्याला जय हरी घालतंय, बरोबर आहे. आणि एक दिवशी त्याच्या समोर बसली आणि बायको त्याला म्हटली, होय व काय तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही? का ग म्हणला, नेमकं काय झालं? म्हणजे आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? म्हणला 16 वर्ष झाली. मग अकलीचा काय संबंध आला इथं? 16 वर्षाचा ना अकलीचा काय संबंध आहे? लग्नाला 16 वर्ष झाली. मी तुम्हाला कधी मागितलं का चप्पला ना, आमका ना, कानातला ना, तिकडचा ना? आता कसला कडक उन्हाळा पडलेला आहे, फॅन लावलाय तरी सुद्धा भिजला महाराजातनं. किती कडक अशा प्रकारचा उन्हाळा आहे मला सांगा. मग तुझं म्हणणं काय? मग वाटतं का नाही तुमच्या जीवाला कधीतरी एखाद्या वेळेला याला बाहेर न्यावं, आईस्क्रीम पाजावं, आईस्क्रीम चारावं, एखादी मस्तानी वगैरे पाजावी, असं कधी वाटतं का नाही तुम्हाला? आणखी एवढंच आहे का आणखी काय? साडी घेतली का 16 वर्षात कधी? मी कुणाच्या घरी गेले तर तिथली लोक मला नेसवतात, त्याच्यावरच माझं चाललंय आतापर्यंत. तुम्ही साडी घेतली का कधी? ते म्हणलं होय केलं का? खरंच आहे. बरं म्हणलं चल, तू आज माझी शहाणपणा काढलेला आहे ना, तुला आज प्यायचंय तेवढं पे, घ्यायचंय तेवढं घे, आणि किती घ्यायचंय तितकं घे. मग गेल्यानंतर गाडीवरती बसण्याच्या अगोदर तिनं मेकअप वगैरे केला. म्हणले चहा करू का कॉफी करू? काय करू नको, आईस्क्रीम खायला जायचं, बस म्हणला गाडीवर. त्यानं गाडी चालू केली, उडी मारूनच बसली. आनंद झाला. आनंद झाल्यावर माणूस उड्या मारतं का नाही? उडी मारून बसल्या म्हणला, हळू हळू म्हणला. गाडी चालू केली, आईस्क्रीम खाताना काय वाटलं नाही. पण कोल्ड्रिंक हाऊस मध्ये गेल्यानंतर मस्तानी मागवली, त्याच्यामध्ये आता काय 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 बघितलेलं नसतं. खुरापणाऱ्या बायकांनी काय बघितलेलं असतं ते काय नाही. आणि मग ती सगळी लोक ते टेबलाला टेबल लागलेला, सगळ्यांच्या देखत ते प्यायचं. ते त्या ग्लास मध्ये बघा ती एवढी एवढी कांडी असतात, काय म्हणतात? ट्रा म्हणतात, ट्रा. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही जाताय म्हणायचं. जात असल्याशिवाय तुम्हाला ते माहिती नाही. बसले की मग आता खेड्यातल्या बायकांना ते ट्रानं प्यायचं म्हणजे पिताना काय करावं लागतं माझ्याकडे बघा, ते असं धरावं लागतं इथं, बरोबर आहे. धरून तोंड हे आत घ्यावं लागतं बरं का. मग आत घेताना कोणीतरी बघत असतं, लाजल्यासारखं होतं. मग पुन्हा त्यातच सोडायचं त्या पेण्याला, पुन्हा कोणतरी बघतंय म्हणून पुन्हा वाढायचं. गारगार वाटत असतं, लाज वाटत असतं. पिताना इतकं भारी की थंड एकदम. चल म्हणलं आता कापड दुकानामध्ये तुला कसल्या साड्या घ्यायच्यात असले की. आता जी बिचारी रोज 500ची साडी नेसत असेल, त्याला तुला कसली घ्यायची तसली घे असं म्हटल्यानंतर, परवानगी दिल्यानंतर घेऊन घेऊन कितीची साडी गेली होती? 1000ची गेली लईत लई. बरं तुला जेवढ्या साड्या घ्यायच्यात तेवढ्या घे म्हटल्यानंतर किती गेली? घेऊन घेऊन 4-5 साड्या गेली. किती किती हजाराच्या साड्या झाल्या? किती? 5000च्या. किती वर्षानंतर? 16 वर्षानंतर. इतका आनंद झाला त्याला, इतका आनंद झाला. साड्या वगैरे घेतल्या, मस्त पैकी बॅग मध्ये घातल्या, माघारी निघाली. पुन्हा एकदा उडी मारूनच गाडीवर बसली. आणि मग गाडीवरती बसल्यानंतर मग आता थोडा सांगायला लागली, बोलायला लागली ना. एकदम सरळ माग असलं तर सांगता येत नाही ना, आवाज ऐकायला जात नाही, म्हणून इकडे हात द्यायचा, पुढच्या बाजूला. त्याला गाडी चालवायला येत नाही. होय म्हटले, मी दरवर्षी एकाच वडाची पूजा करते. म्हणले घोटाळाच होतोय. हा म्हणला, घोटाळा होतोय? एकाच वडाची पूजा करते, घोटाळा होतोय म्हणजे काय? तुझं नेमकं म्हणणं काय? अहो म्हणले, एका वडाची पूजा केल्यावर म्हणले तुम्ही 7च जन्म मिळणार. किती हजाराच्या साडेत? 5000च्या. बरं का. मी म्हणले इथून पुढे 10 वडाची पूजा करणार आहे. किती वडाची? 10 वडाची पूजा करणार. जन्मोजन्मी तुम्ही मला मिळायला पाहिजे. 16 वर्षानंतर 5000ची साडी घेतली तर बिचारी जन्मोजन्मी वडाची सेवा करायला तयार आहे. किती आनंद झाला तिला माप नाही, एवढा आनंद झाला. बायकांचा स्वभाव काय तुम्हाला सांगतो. घरी गेल्यानंतर साडी नेसल्यावर जास्त आनंद होतो का शेजारणीला दाखवल्यानंतर जास्त आनंद होतो? लवकर लवकर बोला महिला मंडळ, लवकर लवकर बोला. कोण काय केलं होतो आनंद? हिला इतका आनंद झालाय, पण तिनं आनंदाच्या भरामध्ये शेजारी ताईसाहेब म्हणले 5 साड्या आणलेले आहेत. ताईसाहेबला लय बरं वाटलं एकदम. कीर्तन करायला लागली शेजारी तर तिच्या पोटात. कीर्तन काय वाईट गोष्ट आहे का मला सांगा? पण लोक कीर्तन करायला लागले म्हणले आता ते बी करायला. एवढे नुसतं पकवाज वाजवत होते, लागले आता ते बी करायला. पहिल्या दुसऱ्या कीर्तनाचा क्लिपा काढायला लागले. म्हणत काय बी म्हणत जाते. कुणा लोकांच्या तोंडाला काय हात लावायला येतो का काय? आणि बाकीची वरडू वरडू मी क्लिप निघली नाही का? कुठं काय निघली नाही? काहीच नाही.
आणि मग असं करता करता तिनं आपल्या अशा 5 साड्या टाकल्या. इतका आनंद झाला होता. आणि शेजारणीला विचारलं, सांगा कशा आहेत साड्या. तिने एक वेळेला असं बघितलं, निरखून बघितलं. होय ग म्हणले, तुला दुसरा कलर मिळाला नाही का? एकच वाक्य बोलली, काय तुला दुसरा कलर मिळाला नाही का? सगळ्या आनंदावरती पाणी पडलं. म्हणून आपल्याला प्राप्त झालेला जो आनंद आहे ना, तो आपण उपभोगायचा, जगापुढे शेअर करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जो आत्मिक आनंद ज्याला म्हणतो ना, त्या आत्मिक आनंदाची अनुभूती येते जगद्गुरु तुकोबर आहे. त्याच वेळेला आपल्याला वाटतं की सुख नाही कोठे आली या संसारी. आत्मिक जीवन हे संसारामध्ये कधीच गुंतत नाही, संसारातून बाहेर पडलेलं असतं आणि मग त्याचा आनंद पारावार राहिलेला नसतो. म्हणून जगद्गुरु तुकोबर सांगतात, सुख नाही कोठे आली या संसारे, वाया हावबरी होऊ नका. महाराजांचं असं म्हणणं आहे, हावबरी झाला त्याची अवस्था काय होणार आहे? तुम्ही कसल्याही अवस्थेमध्ये असा, शेवटी तुम्हाला संसार तशाच पद्धतीची प्रचिती देणारा दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा कर्ज वाढणं सुख आहे? माफ होणं सुख आहे का कर्ज वाढणं सुख आहे? सांगा की लवकर, पुढे जायचंय मला याच्यातूनच. कर्ज माफ होणं सुख आहे का कर्ज वाढणं सुख आहे? माफ होणं सुख आहे. कोणाचं माफ झालं पाहिजे? गरीबाचं का श्रीमंताचं? माफ कोणाचं झालं पाहिजे? गरीबाचं झालं पाहिजे. होतं कोणाचं? श्रीमंताचं माफ होतं. आपल्याला तिकडे झुकायचं नाही, पण एक भाग सांगतो त्यातला तुम्हाला. बरोबर आहे. दात पडल्यावर सुख आहे का दात असल्यावर सुख आहे? हे जरा अवघडच प्रश्न आहे का नाही? दात असल्यावर सुख आहे, त्याशिवाय आपल्याला येतंय का जत्रेला जायला? बरोबर आहे. डोळ्यांना दिसणं सुख आहे का न दिसणं सुख आहे? दिसणं सुख आहे. पण संतांची चरित्र पहा. त्या संतांनी सांगितलं, सूरदासांना प्रश्न विचारला, प्रभूजी तुमचे दोन्ही डोळे आता तुम्ही काढलेले, तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे आताच सगळ्यात छान वाटतंय. डोळे होतो त्यावेळेला जगातल्या सगळ्या सुकृत विकृत गोष्टी बघत होतो. आता फक्त देवा तुझ्याशिवाय दुसरं काही बघता येत नाही, याच्यासारखं काही सुख आहे का? पण ही व्याख्या कोणाची आहे? संतांची व्याख्या आहे. तुमचं आमचं आहे का? आपलं दिवाळा निघल्यावर बरं वाटतं का?
तुकाराम महाराजांनी म्हणावं बरे झाले देवा निघाले दिवाळी. आपलं दिवाळी निघाल्यावर आपण माळ काढाय कमी करणार नाही. गेल्या वर्षी मी एकाला माळ घातली होती. मी त्याला म्हटलं गळ्यात तपसून पाया पडायला आल्यानंतर म्हटलं माळ कुठे गेल्या वर्षी? अहो म्हणलं माळ घातली म्हैसच गाभाडली. म्हणलं माळ काढून टाकली. आता म्हैस गाभाडणं आणि माळाचा काय संबंध आहे? आपला प्रपंच सगळा गाभाडलाय तरी आपण जगतोय का नाही मला सांगा? जगणं सोडलंय आपण? जगणं सोडलंय का आपण? पैसा नसला तरी आपण जगतोय, पैसा असला तरी आपण जगतोयच का नाही मला सांगा? सृष्टीमध्ये असं म्हटलेले वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी यज्ञानी सह्याती नवानी असं म्हटलेलं आहे. पण याचंही ज्ञान असावं लागतं. गीता सांगते ज्ञान असल्याशिवाय चालत नाही. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्र मी विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालीनात्मनि विंदते. बरोबर आहे की नाही? कशाचं ज्ञान असलं पाहिजे? कोणत्या इंद्रियानं किती काम करावं, कोणतं काम करावं याचं ज्ञान जर आपल्याला झालं तर आपलं जीवन सुखी झालं म्हणून समजायचं. ऐका, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् स्वशन् प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. सगळे इंद्रियाचा अर्थ सांगितला. काय करावं, कोणत्या इंद्रियानं काय घ्यावं? दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोग. बर, आपल्याला ज्ञान पाहिजे. कधी ज्ञानाची गरज असते? आपल्या जवळ नसेल तर. बरोबर आहे? मग आपण काय कमी ज्ञान आहे का? कमी ज्ञान आहे का? आपण कोणाला विचारून बघा. तुम्ही स्वतः ज्ञानी नाही असं जर तुम्हाला म्हटलं तर राग येतो. चालू कीर्तनातून तुम्ही उठून जायला कमी करणार नाही जर तुमच्या जवळ ज्ञान नाही असं म्हटलं तर. बरोबर आहे? परवा एका माऊलीच्या मांडीवर बाळ खेळत होतं. मी म्हणलं हे तुमचं आहे? हा म्हणले. महाराज काय विचारताय? म्हणले माझ्या मांडीवर आहे का लोकांचं? सहज विचारलो हे तुमचं बाळ आहे का? म्हणलं किती वर्षाचं आहे? म्हणले 1 वर्षाचं आहे. किती वर्षाचं? 1 वर्षाचं आहे. म्हणलं काय येतं का त्यांना? तर मी म्हणलं ज्ञानेश्वरी पाठ 1 वर्षाचं काय येतंय? म्हणजे एबीसीडी पाठ आहे त्याची. म्हणजे 1 वर्षाचं असतं ना. हो एबीसीडी पाठ आहे त्याची. म्हणलं कधीपासून? 1 वर्ष झालं. मी म्हणलं नाव काय ठेवलंय त्याचं? अजून ठेवलंय. मी म्हणलं अभिमन्यू ठेवा. काय नाव ठेवा? अभिमन्यू ठेवा. त्याला धडा. अहो ही जागृती कोणाजवळ आहे? संतांच्या जवळ आहे. ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी बी आली 12 वर्ष कापत कापत बाहेर आली. कापत कापत बाहेर आली. नागवेचे पळून गेले रे. नागवेचे पळून गेले रे. नागवेचे पळून गेले रे. नागवेचे पळून गेले. ऐक खेळिया तुझं सांगेल द्यायचं लालाने खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगेल द्यायचं लालाने खेळ खेळे रे. ऐक खेळिया तुझं सांगेल तो खेळ गाण्याने खेळ खेळे रे. मान्य श्री करमाळा तालुक्याचे माजी आमदार मान्य श्री नारायण आबा पाटील राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते आमचं श्रद्धास्नान आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात. आमच्या आध्यात्मिक जीवनाबद्दलही तोंड भरून सारखं कौतुक करतात आणि चांगल्या गोष्टीचं नेहमी मार्गदर्शन करतात. आज या ठिकाणी आबा आवर्जून चव्हाण परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या परिवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी बी आले 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले. ते नागवेचे पळून गेले रे. अरे जन्माला आल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याचा विचार आपण करू शकतो. पण जन्माला येण्याच्या अगोदर जर तो जीव विचार करत असेल तर तो जीव किती सुज्ञ असेल. 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष ते पोर राहिलं. बाहेर आल्यानंतर आपल्याला संसाराचं दुःख भोगावं लागेल म्हणून ते जन्मालाच आलं नाही. पण मी जर जन्माला नाही आलो तर या जगतामध्ये माझ्या आईला दुःख भोगावं लागेल म्हणून ते 12 वर्षानं जन्माला आलं आणि जसं पळालं ते जंगलात आपला कुळधर्म करण्यासाठी किंवा त्याचा परमार्थ करण्यासाठी ते निघून गेलं. एवढी परमार्थामध्ये उपरती व्हावी लागते. जया परमार्थी चाड त्याने सांडावे निगाड धरोनी भजनाची चाड नित्य नेम आधारी. बघा आपल्याला गुरुवर
तत्वावरती विश्वास ठेवल्यानंतर हे ज्ञान मिळतं. तत्विद्धी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षांती ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. आपल्याला तत्वाची जाणीव ज्ञानाची जाणीव म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथ्या नावे तरी या संता भजावे सर्वस्वीची. आपल्याला ज्ञानाची गरज आहे आणि ते ज्ञान जर आपल्याला मिळालं नाही प्राप्त नाही झालं. बघा आता मला सांगा प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं. हे प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीनं चांगलं का वाईट? व्यवहार बघूया आपण, त्याच्यात संसार बघूया. तुम्हा आम्हाला आता जर सांगितलं 14 वर्ष वनवासाला जा तर तुम्ही आम्ही वनवासाला जाऊ का? जाणार नाही. जर जावं लागलं तर आपल्याला सुख होईल का दुःख होईल? दुःखच होणार ना, आपल्याला सुख होणार नाही. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले नीट आहे का? त्यावेळेला लक्ष्मण भैया पण निघाले, सीता माता पण निघाले त्यांच्या बरोबर. आणि लक्ष्मणाची पत्नी उर्मिला तिनं विचार केला आता हे सगळेच निघालेले आहेत, मग आपण इथं घरी थांबण्यात काही अर्थ आहे का? म्हणून उर्मिलेनं लक्ष्मणाला विचारलं होय व? असंच विचारतात ना, काय म्हटली? होय व. होय व हा शब्द इतका प्रेमळ आहे तुम्हाला सांगतो. नुसतं होय व म्हटलं ना 110चं स्पीड असू द्या जाग्यावर ब्रेक होय व होय व म्हटलं ते म्हटलं काय म्हणलं तर त्या पण निघालेले आहेत, भाऊजी पण निघालेले आहेत, तुम्ही पण वनवासाला निघालेलं आहे. मग आता मी इथं एकटी राहून काय करू? मला पण वाटतंय तुमच्या बरोबर वनवासाला यावं. आता दुःखामध्ये सहभागी जे होतात त्यांचं जीवन संतांचं जीवन असतं, देवाचं जीवन असतं. तुमच्या आमच्यासारखे सहभागी होत नाही. लक्ष्मणाने विचार केला आतापर्यंत एकही गोष्ट मी माझ्या दादाला माझ्या मोठ्या भावाला विचारल्याशिवाय केली नाही. तुला जर वनवासाला माझ्या बरोबर यायचं असेल तर येऊ शकते, पण मी दादाची अनुमती घेतल्याशिवाय तुला होकार देणार नाही. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांकडे गेले आणि दादाला म्हटले दादा उर्मिला म्हणते मला यायचंय तुमच्या बरोबर वनवासाला. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं अरे काय हरकत नाही, सीता वनवासाला येणार आहे, उर्मिला आली तरी काय बिघडत नाही. पण वाल्मिकांनी तसं लिहिलं नाही रे. लक्ष्मणाला काय म्हणतायत प्रभू रामचंद्र? वाल्मिकांनी तसं लिहिलेलं नाही. जर वाल्मिकांना लिहिलेलं नाही तर आपण वाल्मिक ऋषींपेक्षा वेगळं डोकं चालवण्यात अर्थ नाही. आपल्याला वरतून दावीन नामा म्हणे. हा जेवढं केलेलं आहे ना तशाच पद्धतीनं अनुकरण करणं हे आपलं ब्रीद आहे. त्याच्यापेक्षा वेगळं आपण काय करायचं नाही. म्हणून उर्मिलेला ऐका, उर्मिलेला सांगितलं तुला वनवासाला येता येणार नाही. उर्मिला औक्षण करण्यासाठी दरवाजापर्यंत आली आणि दरवाजापर्यंत आली असताना औक्षण करत 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 लक्ष्मण भैया निघालेले आहेत वनवासाला आणि सीतामय्या चाललेल्या आहेत. उर्मिला औक्षण करत असताना तिला समाधी लागली आणि समाधी लागल्यानंतर निरोप घेतला लक्ष्मणानं आणि लक्ष्मण म्हटलं मी येतो आता, 14 वर्ष तुझी आणि माझी भेट होणार नाही. समाधी अवस्थेमध्ये दरवाजाच्या बाहेर उर्मिला उभा राहिलेली आहे. लक्ष्मण भैया 14 वर्षाचा वनवास भोगून आल्यानंतर पाहताय तर उर्मिला दरवाजामध्ये उभा आहे. तिला हात लावून जाग केलं, जागी झाली, अर्ध्या अवस्थेमध्ये जागी झाली आणि लक्ष्मणाकडे पाहून म्हणते जा तुम्ही जा वनवासाला, मी काय तुमच्यावरती रुसत नाही, तुम्ही खुशाल वनवासाला जा. त्यावेळेला लक्ष्मणानं पाहिलं अगं उर्मिले मी 14 वर्षाचा वनवास भोगून आलेलोय. लक्ष्मणाला अंतर्मनातून असं वाटलं मी शेषाचा अवतार आहे, पण माझ्याकडून सुद्धा एवढं मोठं व्रत आतापर्यंत घडलेलं नाही. 14 वर्ष माझी धर्मपत्नी दरवाजामध्ये माझी वाट पाहत उभा आहे आणि पाहिलं ते ताटावरती ताट झाकलेलं होतं, ते ताट उघडून पाहिलं त्यावेळेला त्याच्यामध्ये दिवा होता, तो तसाच तेवत होता आणि जे पदार्थ त्यावेळेला आणले होते त्या पदार्थामधून वाफा निघत होत्या. ज्यावेळेला जीवन आपलं असं होतं त्यावेळेला प्रश्न शिल्लक होत नाही की माझा संसार दुःखाचा आहे म्हणायचा. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे असं म्हणायचंच नाही. जे प्राप्त झालंय त्याचा स्वीकार करायचा. 14 कल्पवरी आयुष्य जय आला परितोरा ताटी खाली. आपल्याला किती वर्षाचं आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय उरलं आपल्याला भजनाला? थोडं आयुष्य आहे. महाराज म्हणतात थोडे आहे चित्त सहाय्य झाली. आपलं चित्तानं जर परमार्थ केला तर भगवान परमात्माला त्याचा अभिमान वाटत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचा अजिबात विचार करू नका. आपलं जीवनच फक्त काय 100 वर्ष गृहीत धरलेलं आहे
त्यातली 5-50 वर्ष तर तुम्हाला सांगतो व्याधीतच निघून जातात. कोणाचं पोट दुखतंय, कोणाचं डोकं दुखतंय, कोणाचं डोळे दुखतात, लहानपण आहे, म्हातारपण आहे, याच्यात 5-50 वर्ष जातात. एवढ्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण देवाची आठवण करत नाही. करतो का? मग ज्यानं देवाची आठवण केली नाही, यम त्याच्यावरती टपूनच असतो याला घेऊन जाण्यासाठी. यमानं ज्या वेळेला आपल्याला पाहिलं आणि आपल्याला घेऊन जाण्याचा विचार केला, काय माणसाच्या जीवनात आहे मला सांगा. पहिले 10 वर्ष तर आपल्याला काही कळतच नाही. 20 वर्षामध्ये आपण तारुण्यामध्ये आलेलो असतो. 30 वर्षामध्ये आपल्या संसाराचा विचार करायचा असतो. 40 वर्षामध्ये आपल्याला थोडं थोडं अंधुक दिसायला लागलेलं असतं. 50व्या वर्षी विचार केला, वर्ष 50 ही होती, वर्ष 50 ही होती, हलते दाताच्या पंगती, हलते दाताच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र, तया म्हातारा बोलते, तया म्हातारा बोलते, सावधान 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 सावधान. 60 वर्ष झाली, 60 बुद्धी नाट्य असते, तिथून पुढच्या जगण्याला काय अर्थच उरत नाही मला सांगा. असं आयुष्य आपलं निघून जातं. मग देवासाठी जाणा तयाशीचा आटी, आशेल ज्या गाठी पुण्य राशी, निर्बळा पाठवी बळे वाराणसी, मेला तरी चालेल आणि आला तरी चालेल, मेला आला त्याशी अर्ध पुण्य असं म्हटलेलं आहे महाराजांनी. म्हणून जीवनामध्ये जे कार्य करायचं निश्चळ मनानं ते कार्य करावं. आपण निश्चळ मनानं कार्य करत नाही. चव्हाण पाटील आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलं आणि याची प्रचिती म्हणजे तुम्हाला सांगतो, एवढी गुणीजन मंडळी ज्या वेळेला इथं एकत्रितपणानं मनोभावे येतात ना, त्यावेळेला त्यांचं सांगावंच लागत नाही की त्यांनी काय कार्य केलेलं आहे म्हणून. गावाचा कारभार हाकत असताना सगळ्याला पंखाखाली घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचा परिवार वाढवला, परिवारामध्ये सौख्य नांदत आहे, परिवारानं त्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था एवढ्या अल्प आयुष्यामध्ये आपण सगळं मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, 14 कल्पवरी आयुष्याचा याला बघा. बोलण्याची अत्युक्ती कशा प्रकारची आहे. एक कल्प म्हटलं बघा, एकम दशम शतम सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी खर्व निखर्व पद्म महापद्म शंभू जलधी असं करत करत 65 पर्यंत जायचंय. त्यावेळेला संख्या मोजायची थांबते बघा. आता आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे, आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशी 4 युग आहेत. एका युगाचा हजार वर्षाचं आयुष्य धरू, एक चौकडी आहे. असं एक कल्प धरू आपलं एक समजण्यासाठी, एक कल्प धरूया. असं 14 कल्पाचं आयुष्य जरी त्याला मिळालं तरी शेवटी तो कुठं राहतो, दाटीखाली राहतो. रोमहर्ष नावाचे ऋषी आहेत. रोमहर्ष ऋषी जंगलामध्ये राहत होते आणि स्वर्गाचा राजा इंद्र त्याला वाटलं आपण घर बांधावं. आता घर कुणाला बांधावं वाटत नाही, बरोबर आहे. आपल्या गावात असलं तरी करमाळ्याजवळ असावंच वाटतं आपल्याला. करमाळ्यात एखादा फ्लॅट असला तर पुण्यात एखादा असं वाटतं, पुण्यात एखादा असला तर मुंबईला एखादा असं वाटतं. इंद्राला वाटलं आपल्याला घर आहे पण बांधावं एखादा फ्लॅट 2 BHK चा. म्हणून ते त्या घराच्या माहितीसाठी आपलं कोणाला विचारावं म्हणून कुणीतरी सांगितलं, ते एक मोठे ऋषी आहेत रोमहर्ष ऋषी, त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला सांगतील. ते फिरलं 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 फिरलं, त्याला काही कुठं मिळ लागलं जंगलात, पाणी मिळेना प्यायला. आणि एक जण असं ताटीवर बसलो होतो, म्हणजे आपल्याला ज्वारी वगैरे काढताना आपण लाकडं टाकून ते ज्वारीची ताट वगैरे लावतो आणि त्यात बसतो ना, तशा पद्धतीने बसले. अंगावर केस वाढलेली, इतकी केस की बोलायचं काम नाही, जांबवंतासारखं पात्र, रोमहर्ष नावाचे ऋषी. आणि मग जाता जाता कोणाला विचारावं ही व्यक्ती दिसते म्हणून त्यांना विचारलं. होय वा म्हटले, या ठिकाणी रोमहर्ष नावाचे ऋषी कोण राहतात का? त्यावेळेला निरकून पाहिलं, म्हणले मीच आहे तो. हा तुम्ही आहे काय? त्याला जरा चुकल्यासारखं झालं. एखाद्याची मोठी वास्तुशांती असावी आणि पाहुणा यावा त्याच्याकडे. मग त्या वास्तुशांतीवाल्यानं त्या पाहुण्याला विचारावं, कधी आला? म्हणला 12 वाजता. म्हणला कसं आला? मोटरसायकल. असल्या उन्हात? हो म्हणला असल्या उन्हात. गाडी नाही वेळ घेतली 4 चाकी. आता या वास्तुशांतीवाल्याच्या जवळ 4 गाड्या होत्या. आता सगळं पाहुणं काय एकसारखं आहे का गाड्यावालं? नाही तर ना. म्हणजे गाडी नाही वेळ घेतली. नाही घेतली म्हणलं, ह्या 4 मधली जाताना न्यायची एक. सगळ्या जवळ आहे का सारखं वैभव? ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हे फक्त तुकोबरायांनी म्हणावं. आपण म्हणू शकतो का? आपण म्हणू शकत नाही. आणि मग ती तसं काय काय असतात म्हणजे, आपण ज्याच्याकडे विचाराय आलो त्याला तर कपडे नाहीत आणि आपण तर स्वर्गाचा राजा आहे आणि काय म्हणून विचारावं? अहो म्हणले मला असं घर बांधायचंय, म्हणले त्या घराच्या बाबतीमध्ये वास्तुशास्त्र विचारायचं म्हणून आलोय तुम्हाला. मग आता आल्यानंतर माणसानं आपल्या कामाशी गाठ घालावी, बाकी काय बोलायची गरज आहे का? त्यांच्या छातीवर रुपया एवढ्या जागेतली केस गेली होती.
कपडे तर नव्हतीच त्यांच्या अंगावर, पण रुपाई एवढ्या जागेतली केस गेली होती. आपण आलोय कशासाठी? आपल्याला वास्तुशास्त्राचं विचारायचंय म्हणून. पण माणसानं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, ह्याने लोक चालतच नाही. जिथं जातील तिथं वासच मोजून येतील. बरोबर आहे का नाही? ते बसले त्या छातीवर रुपये एवढ्या जाग्यात केसच नाहीत म्हटल्यानंतर त्यांना विचारलं, होय व म्हणले चाय लागली का काय? चाय चाय ती म्हणलं चाय नाही लागली. माझ्या शरीरावरचा एक केस एक कल्प झाल्यानंतर जातो. माझ्या शरीरावरचा एक केस एक कल्प झाल्यानंतर जातो. रुपये एवढ्या जागेतले 100 तरी केस असतील की कमीत कमी गृहीत धरू. म्हणजे 100 कल्प झाले तो कुठे? इथं ताटीवर बसलेलं आहे. माणसाच्या अंगावर 3.5 कोट केस असतात. एवढी केस जाईपर्यंत ते तिथंच बसणार आहे. म्हणले होय व आतल्यात तर हाणूनच घेतलं गालात. म्हणले नसतो आलं तर बरं झालं असतं. म्हटले एवढं आयुष्य म्हणले तुम्हाला, एवढं मोठं आयुष्य असताना म्हणले बंगला बिंगला का बांधला नाही? ते काय म्हणले? बंगला बिंगला का बांधला नाही? एवढं मोठं आयुष्य आहे. 14 कल्पवरी आयुष्य जायला परे तो राहिला ताटी खाली. तुम्ही घर का बांधलं नाही? म्हणले काय करायचं आता, एवढ्याच एवढं आयुष्य संपलेलं आहे. आता किती राहिलंय? आता निघूनच जायचंय आपण. कशाला बांधत बसायचं? हे 14 कल्पाचं आयुष्य असलेलं म्हणते. बरोबर आहे. आणि एखाद्याला ते व्हेंटिलेटरवर जोडू द्या तरी ते फोन करून विचारतंय, वैर भिजलं का? विचारतंय का नाही मला सांगा? अहो ते भिजण्याचं तुम्ही कशाला विचार करता? भिजवणारे भिजवतील. आजा मेला पंजा मेला बाप बसला गेला, देखत देखत ना तो पण तोही पैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचवणी नाही कोठे. आहे का मला सांगा? एवढाच विचार करावा. म्हणून आपलं आयुष्य फार थोडं आहे आणि या थोडक्या आयुष्यामध्ये भगवान परमात्मा आपल्याला मिळवायचा आहे. तो मिळेल का नाही याची शंकाच आहे. पण संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणून गडबड करा, थोडी गडबड. काय करा? गडबड करा. तुका म्हणे वेगी, तुका म्हणे वेगी तुका म्हणे
हृदय सुखाचा
जाय सुटोनिया धरोनी हृदया माझी हरी. जन्मल्यापासून मरेपर्यंत जेवढा परमार्थ केला त्या परमार्थाच्या अनुषंगानं भगवान परमात्मा तुम्हाला मिळेल. पण जगद्गुरु तुकोबरायने तुम्हाला जागृत केलं. मिळालेला भगवान परमात्मा टिकून राहील याची गॅरंटी नाही. म्हणून तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया दरोने हृदया माझी हरी. कुठल्या अवस्थेमध्ये तुम्ही त्याला ठेवलं तरी तो निघून जाईल. पण त्याला ठेवायचं कुठं? तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो. हृदया बंदी कान केला आत विठ्ठल कोंडीला. भगवान परमात्म्याला हृदयामध्ये ठेवा. बाकी कोणाला हृदयामध्ये ठेवू नका. 2च मिनिटामध्ये सेवा समाप्त करणार आहे. ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला कलत्रम धनम पुत्र पौत्रादि सर्व गृह बांधवा सर्व मेत्तादि जातम मनस्येन लग्नम गुरुरंग्री पद्मे ततक्यम 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 ततक्यम. आपल्याला जीवनात पाहिजे कलत्र. पत्नी नाही, गृह नाही, दारा नाही, माता पिता बंधू भगिनी कोणी न पोहती निर्वाणी. इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला आम्ही दुःख भोगी कुंभपाक जाचणी. हे कोणी बरोबर येणार नाही. पण जे आपल्याला सानिध्य लाभले असे मात्या पित्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शास्त्र सांगतं मातृ ऋणातून पितृ ऋणातून मुक्त व्हावं, देव ऋणातून मुक्त व्हावं आणि ऋषी ऋणातून मुक्त व्हावं. म्हणून आज या ठिकाणी माननीय श्री नवनाथ दत्तात्रेय चव्हाण पाटील, राजेंद्र दत्तात्रेय चव्हाण पाटील या परिवाराला ऋणातून मुक्त होण्यासाठी सुंदर अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. मी त्यांना धन्यवाद. अतिशय गोड अशा प्रकारचं नियोजन केलं. त्याही पेक्षा मी तुम्हाला धन्यवाद देतो. एवढी मंडळी टाळकरी श्राद्धाच्या दिवशी एवढ्या ताकदीची मंडळी कुठंच आपल्याला लाभत नाही. पण आपल्यावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी या ठिकाणी लाभलेली आहे. भगवान परमात्मा तुम्हाला मिळावं. का करायचं श्राद्ध 1च मिनिटामध्ये सांगतो. मृत पावल्यानंतर आत्मा जो आहे बघा, आत्मा काय होतो? नैनन छिंदंती शस्त्रानी नैनन दहती पावका न चैनाम क्लेद यंत्यापो न शोषयती मारुतहा. आत्मा कधी मरत नाही. आत्म्यावर आपण प्रेम करत नाही. आत्मा कधी मरत नाही. आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते कधी जगत नाही. म्हणून जीव निघून जातो याचा अर्थ आत्मा मृत पावतो. आपण त्याच्यावरती प्रेम करतो आणि त्याच्या अनुषंगाने माया विघ्ना भ्रमला खरे म्हणता मी माझे घरी हे तो संपत्तीचे वारे साचो करे जाईल. त्या अनुषंगाने आपण रडतो. मृत पावलेला आत्मा घरामध्ये 3 दिवस राहत असतो. 3रा झाल्यानंतर उंबऱ्याच्या बाहेर जातो. बघा, उंबऱ्याच्या बाहेर गेल्यानंतर 10वा होईपर्यंत तो उंबऱ्याच्या बाहेर असतो. 10वा झाल्यानंतर तो आकाशामध्ये, त्याला पिशाची योनी म्हणतात, आकाशामध्ये भ्रमंती करत असतो. आणि आज श्राद्धाच्या दिवशी आपण जेवढं त्यांच्या अनुषंगानं पुण्य प्राप्त केलेलं आहे त्या पुण्याचा वाटा तिथपर्यंत पोहोचवायचा. मग त्या जीवात्म्याला मोक्षगती प्राप्त होत असते. म्हणून मासिकापासून 10व्या 12व्या 13व्या पासून आपण पुण्यकर्म करत आलो. हे पुण्य कमवून आत्मा गेलेलं आहे त्या आत्म्याला समर्पित करायचं आणि आत्म्याला गती प्राप्त करून द्यायचं हे परिवाराचं कर्तव्य असतं. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अशा प्रकारचं आपण कार्य केलं सर्वांच्या साक्षीनं. त्याबद्दल धन्यवाद. आज आपल्याला पिंडदान करायचं असतं. पिंडदान करत असताना ते एकांतामध्ये करायचं. गायीच्या शेणानं, खिलार गायीच्या शेणानं ती जागा सारवावी. रांगोळी घराच्या पुढे घालायची नाही. ज्यानं पिंडदान केलेलं आहे त्यानं आज फक्त 1च टाइम जेवायचं. संध्याकाळी निरंकार उपवास करायचा. नवीन वस्त्र करायचं नाही, नवीन वस्त्र घालायचं नाही. घातलं तर लाल प्रकारचं वस्त्र धारण करायचं नाही. अशा पद्धतीने आपण ते करतो. आज आपण जेवलो. आज फक्त पितरांची वाट पाहिजे. कोणी पाहुणा येतो म्हणून त्यांचं स्वागत करायचं नाही. जर आपण त्या पाहुण्यांचं स्वागत केलं तर पितर नाराज होतात आणि पितर नाराज झाले की आपल्याला त्याच्यातून मुक्तीच मिळत नाही. म्हणून आज जेवढी सेवा घडेल ना तेवढी सेवा आपण पितरांची करायची. तुम्ही ती यथोचित चांगल्या पद्धतीने ती केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. सगळे टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. सगळे श्रोते मंडळी त्यांना